मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी। मुंबईत पुढच्या काही तासात मुसळधार पावसाची शक्यता आहे। याचा दुपारी 12:23 म्हणजे अगदी काही मिनिटांमध्ये समुद्रात उंच लाटा उसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। तर समुद्रामध्ये 4.35 मीटर उंचीच्या लाटा उसळतील असा अंदाज आहे। समुद्रकिनारी जाणाऱ्या पर्यटकांना सतर्क राहण्याचं आवाहन त्यामुळे प्रशासनाने केलं आहे। तर मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी, आज रविवार आहे, सुट्टीचा दिवस आहे, त्यामुळे बरेचसे मुंबईकर समुद्रकिनारी जात असतात। पर्यटनासाठी मात्र आज उंच लाटा समुद्रात उसळणार आहे। तर दुसरीकडे पुढच्या काही तासांमध्ये मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे। आणि याच पार्श्वभूमीवर याचा आढावा घेतलेला आहे आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। मी सध्या मुंबईच्या मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये आहे। आपण पाहतोय आज सकाळपासूनच ढगाळ वातावरणासह मध्यम स्वरूपाचा पाऊस मुंबई परिसरामध्ये पडत आहे। एकूणच सध्या आपण पाहिलं तर मागच्या काही दिवसांपासून पावसाने चांगलीच विश्रांती घेतली होती आणि त्यानंतर कालपासून पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढलेला आहे। आपण पाहतोय आज मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जरी जारी केला असला तरी मध्यम स्वरूपाचा सध्या पाऊस पडत आहे, पण मात्र पुढील काही तासातच जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने वर्तवलेला आहे। सध्या आपण पाहू शकतो की मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये मोठी गर्दी जी आहे ती मुंबईकरांची आणि यासोबतच पर्यटकांची पाहायला मिळते, कारण आजचा वार रविवार आहे आणि याच समुद्रामध्ये दुपारी 12:23 4.35 मीटर उंचीच्या लाटा ज्या आहेत समुद्रात उसळणार आहेत आणि याचाच आनंद जो आहे तो घेण्यासाठी मुंबईकर आणि पर्यटक जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। मेगा ब्लॉक आहे एकीकडे, त्यामुळे सकाळी पहाटेपासूनच मोठी गर्दी जी आहे ती मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये पाहायला मिळते। त्यामुळे एकीकडे आपण पाहतोय की मुंबईसह आसपासच्या परिसरामध्ये पुढील काही तासात जोरदार पाऊस पडणार आहे आणि याच पावसाचा आनंद घेण्यासाठी मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये मोठी गर्दी जी आहे ती सध्या पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित कांबळेसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।